हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण मस्त अशी चमचमीत, झणझणीत आणि साध्या सोप्या पद्धतीने भरली ढोबळी मिरची कशी करायची ते पाहणार आहे. ही एकदम आपण गावरान पद्धतीने एकदम साध्या सोप्या पद्धतीने झटपट आणि एकदम घरच्या साहित्यांमध्ये छान अशी भरली ढोबळी मिरची कशी करायची ते पाहणार आहे. तुम्हाला बघून कळत असेल एकदम टेस्टी आणि एकदम मस्त झालेले आहे. नक्की एकदा तुम्ही या पद्धतीने भरली ढोबळी मिरची बनवून बघा. तुमची पण छानच होईल आणि मस्त होते, एकदम टेस्टी. नक्की करून बघा. तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. इथे बघू शकताय मी सर्वप्रथम इथे 7 ते 8 अशी मीडियम साईजचे ढोबळी मिरची घेतलेली आहे. हे एकदम कोळे आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता सर्वप्रथम आपण ही मिरची कट करून घेणार आहे. याचे देठ काढून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये ज्या बिया असतात त्याचा मधला भाग आपण काढून घेणार आहे. इथे बघू शकताय या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते. कट करून घ्यायची म्हणजे आपल्याला यामध्ये व्यवस्थित असा मसाला भरता येतो. या पद्धतीने बघू शकताय मी काढून घेतलेला आहे आणि आतल्या बिया पण मी काढून घेते. तर याच पद्धतीने सगळ्या मी ढोबळी मिरचीमधलं बिया आणि त्याचं देठ काढून घेते. बघा इथे या पद्धतीने सगळी मिरचींमधलं मी काढून घेतलेलं आहे. आता आपण यामध्ये मसाला भरून घेणार आहे. त्यासाठी सर्वप्रथम वाटण बनवून घ्यायचं, छान मसाला बनवून घेणार आहे. स्वच्छ सुरुवातीला मी या शिमला मिरची, ढोबळी मिरची धुवून घेतलेली आहे. त्यासाठी इथे बघा मसाला बनवण्यासाठी अर्धी वाटी सुकं खोबरं खिसलेलं भाजून घेतलेलं आहे खमंग असं. 2 ते 3 चमचे तीळ पण भाजून घेतलेले आहेत खमंग असे. सुकं खोबरं आणि तीळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेले आहेत. 1 चमचा मी इथे धनेपूड घेतलेली आहे. याऐवजी तुम्ही धनेसुद्धा 1 चमचा यामध्ये भाजून घालू शकता. अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत आणि त्यामध्ये मी हा छोटा चमचा आहे त्यामुळे मी इथे 1.5 चमचे इथे लाल तिखट घातलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही लाल तिखट घालू शकता. अर्धा चमचा इथे मी हळद घालून घेते. इथे मी 8 ते 10 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. थोडीशी आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहे आणि छान असं हे वाटण बनवून घ्यायचं आहे. इथे आपलं वाटण छान बनलेलं आहे, मसाला छान तयार झालेला आहे. तर मी प्लेटमध्ये काढून घेते. इथे बघू शकता मी प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. आता यामध्ये आपण मसाला वाटताना मीठ घातलं नव्हतं, त्यामध्ये आपण मी इथे अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे. हवं तर तुम्ही शेंगदाणे भाजून मसाल्यासोबत वाटून घेऊ शकता. अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे. चवीनुसार मीठ. आपण वाटणामध्ये पण कोथिंबीर घातलेली आहे, वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे. आणि आता आपण थोडंसं मी तेल घातलेलं आहे. हे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. छान असं आपला मसाला तयार झालेला आहे, बाइंडिंग छान आलेलं आहे. आता आपण मसाला भरून घेऊया. छान असा दाबून भरायचा या पद्धतीने सगळ्या मी मिरच्यांमध्ये मसाला भरून घेतलेला आहे. जो मसाला उरलेला आहे तो आपण नंतर भाजीमध्ये घालणार आहे. आता छान अशी भाजी बनवून घेणार आहे. त्यासाठी कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि आता बघा छान मिरच्या भरून झालेल्या आहेत. त्यामध्ये तेल मी इथे घालून घेतलेलं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये थोडीशी मोहरी आणि जिरे घालून घ्यायचे. हे छान फुलले की त्यामध्ये कढीपत्ता घालायचा. कढीपत्ता पण चांगला फुललेला आहे. आणि आता इथे बघा कढीपत्ता फुलल्याच्या नंतर त्यामध्ये ढोबळी मिरची घालून घ्यायची. सगळ्या ढोबळी मिरची मी यामध्ये घालून घेते आणि मिरची घालून यामध्ये आपल्याला 2 मिनटं तेलामध्ये मी इथे खालीवर करून परतून घेते, म्हणजे भाजीला चव 1 नंबर लागते. मिरची मी यामध्ये घातलेली आहे आणि या पद्धतीने मी खालीवर करून चांगली डाग पडेपर्यंत परतून घेते. इथे बघा 2-3 मिनटं मी मिरची छान खालीवर करून परतून घेतलेली आहे. आता यावर थोडंसं झाकण ठेवायचं आणि 3 ते 4 मिनटं छान वाफ देऊन घ्यायची आणि खालीवर करून घ्यायचं, म्हणजे छान मिरची भाजली जाते. थोडीशी चव लागते छान भाजीला. बिना पाणी घालता वाफ देऊन घ्यायची 3 ते 4 मिनटं. 3 ते 4 मिनटानंतर बघा थोडीशी मी छान मिरची भाजून घेतलेली आहे. बघा वाफेवर थोडीशी वाफ देऊन छान अशी थोडी शिजवून घेतलेली आहे आणि या पद्धतीने छान मिरची भाजली पण जाते आणि छान वाफ लागते आणि भाजी चविष्ट तयार होते. इथे बघू शकताय सगळ्या मिरच्या मी छान भाजून घेतलेल्या आहेत.
वाफ देऊन घेतलेले आहेत. आता यामध्ये शिजण्याचं पुरतं पाणी घालायचं. जो मसाला उरलेला आहे तो पण मी घालून घेते आणि त्याच प्लेटमध्ये थोडंसं अर्धा ग्लास होईल एवढं मी पाणी घातलेलं आहे आणि यामध्ये मिक्स करायचं व्यवस्थित असं आणि झाकण ठेवून छान आपण शिजवून घेणार आहे. इथे बघू शकताय 5 ते 7 मिनटं शिजवून घ्यायचं, पण मध्ये हलवून घ्यायचं खालीवर करून, म्हणजे सगळ्या साईडने मिरची आपली छान भाजली जाते. बघू शकताय मस्त आपली 5 ते 7 मिनटात ही मिरची शिजून तयार झालेली आहे. 5 मिनटं सुरुवातीला आपण याला वाफ छान दिलती, त्यामुळे मिरची आपल्या छान भाजी तयार होते, एकदम चविष्ट बनते. या पद्धतीने तुम्ही एकदा ढोबळी मिरचीची भरली ढोबळी मिरची करून बघा, मस्त बनते बघा. छान भाजी तयार झालेली आहे. मी गॅस बंद केलेला आहे, सर्व करते. इथे बघू शकताय मस्त झणझणीत, चमचमीत आणि चविष्ट झटपट आपली ही ढोबळी मिरचीची भाजी तयार झालेली आहे. वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते. नक्की एकदा करून बघा, तुमची पण छान अशी ढोबळी मिरची बनणार आणि मस्त चविष्ट बनते. ही तुम्ही गरम गरम चपातीबरोबर, भाकरीबरोबर मस्त लागते बघा. तुम्हाला भाजीला काय करावं सुचत नसेल तर या पद्धतीने तुम्ही ढोबळी मिरची नक्की करून बघा, तुमची पण छान होईल. करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. या पद्धतीने एकदा भरली ढोबळी मिरचीची भाजी नक्की करून बघा, तुमची पण छान होईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.